कन्फ्यूजन है, सोल्यूशन का पता नाही, अशा प्रकारची अवस्था महायुती सरकारची झालेली आहे. आणि याला कारणीभूत आहे धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे. दोन्हीही विद्यमान कार्यरत सरकारमधले मंत्री आहेत. माणिकराव कोकाटेंना तर 2 वर्षाची शिक्षासुद्धा झालेली, तरीही त्यांचा कोणीही राजीनामा घ्यायला तयार नाही आहे. दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडेवरती दररोज गौप्यस्फोट होत आहेत, तरीही त्यांचा राजीनामा कुणीही घ्यायला तयार नाही आहे. काही नेते वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेत. महायुतीतले बऱ्यापैकी नेते हे नाराज आहेत. आता हे दोन्ही मंत्री जे आहेत ते एकाच पार्टीचे आहेत, ते म्हणजे अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस. आता यात एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. ज्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप अजित पवारांवरती होते, तशाच प्रकारचे आरोप धनंजय मुंडेवरती आहेत. त्यातली त्यात वाल्मिक कराडच्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेत आणखी अडचणीत वाढ झालेली आणि ते पक्के अटकलेत त्याच्यामध्ये. आता विरोधी पक्ष नैतिकता म्हणून ह्या दोघांचाही राजीनामा मागत आहेत आणि विशेष म्हणजे दोघांचाही राजीनामा घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार आहे. हा राजीनामा घेण्याचा निर्णय त्यांची पार्टी म्हणजे अजित पवार यांची पार्टी यांच्यावरती सोपवला आहे, म्हणजे एकंदरीत अजित पवारांवरती सोपवला आहे. आता अजित पवार काय बोलत आहेत की राजीनाम्याचा निर्णय हा धनंजय मुंडेवरती मी सोपवला आहे, म्हणजे ज्यांच्यावरती आरोप आहेत त्यांनीच ठरवायचं आहे राजीनामा द्यायचा की नाही. त्यांनीच ठरवायचं आहे की मी आरोप खोटे आहेत की खरे आहेत. याच्यावरती धनंजय मुंडे बोलत आहेत की हे सगळे आरोप खोटे आहेत, त्यामुळे नैतिकतेचा प्रश्नच उभा राहत नाही, म्हणून नैतिकतेच्या आधारे राजीनामा देणे योग्य होणार नाही, असं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री बोलत आहेत की दोन्ही मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे हे भाजपचे पक्षातमधले मंत्री नाही आहेत. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे ज्या पक्षाचे नेते आहेत, मंत्री आहेत, त्या पक्षातले वरिष्ठ नेते असं बोलत आहे की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत आम्ही राजीनामा घेत नाही आणि सगळे आरोप खोटे आहेत, त्यामुळे नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा घेणं योग्य होणार नाही, असं अजित पवारांचं म्हणणं आहे. असा एक प्रकारचा रहस्यमय घटनाक्रम महायुती सरकारमध्ये चालू आहे. आता असं वाटायला लागले की अख्ख्या महायुती सरकारमधल्या नेत्यांचेच हात दगडाखाली अटकलेत की काय, असं वाटायला लागले. हे सगळं गोलगोल फिरत आहे, गाडी परत तिथेच येऊन थांबत आहे. यामध्ये सामान्य जनतेला असं वाटतंय की सगळेच बरोबर बोलत आहेत, त्याच्यात कोणीच चुकीचं नाही आहे, एवढं सगळं होऊन सुद्धा यात काही चुकीचं वाटत नाही आहे, अशा प्रकारचं कन्फ्युजन सामान्य जनतेला होत आहे. याच्या पाठीमागं आणखी एक चालू आहे राजकारण की भाजप येणाऱ्या काळामध्ये अजित पवार यांची जी पहिली इमेज होती भ्रष्टाचाराची, ती इमेज भाजपला कायम ठेवायची आहे. कारण अजित पवार यांना येणाऱ्या काळामध्ये भाजपपासून वेगळं व्हावेच लागणार आहे आणि जे पद आत्ता अजित पवार गटाला गेलेले आहेत ते पद परत एकनाथ शिंदे शिवसेनेकडे जाणार आहेत. कारण भाजप आणि शिवसेना यांची पारंपरिक युती असणे जनतेला अपेक्षित आहे. सोबतच RSSला सुद्धा अशाच प्रकारची म्हणजे भाजप आणि शिवसेना ह्या दोघांचीच युती अपेक्षित आहे. RSSला सुद्धा अजित पवारांची युती नको आहे. याचं उत्तम उदाहरण म्हटलं, मध्यंतरी लोकसभेला जेव्हा भाजपला कमी जागा भेटल्या होत्या त्यावेळेस RSSनी सगळे जबाबदारी ही अजित पवार यांना जबाबदार धरलं होतं. अजित पवारमुळेच भाजपला लोकसभेला कमी जागा भेटल्या असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन आहे, सोल्यूशन का पता नाही, अशा प्रकारची अवस्था महायुती सरकारमध्ये झालेली आहे आणि त्यामुळे महायुती सरकार सध्या बॅकफुटवर आलेलं आहे.